तुम्ही हल्ले ना तरी मोठा होतो असते ब्रह्मचर्य. अखंड ब्रह्मविचारातच आचरण करणं याला ब्रह्मचर्य असतं. असंग्रह कशाचाही संग्रह करायचा याचा लाभ होता. सत्पुरुषांनी कधी संग्रह केला नव्हता पण भगवंतांनी त्याला दिलं की नाही. तुलसीदासजींचा एक सुंदर दोहा आहे. तुलसीदासजी म्हणाले तुलसी मुर्दे को देता है कपड़ा धोती, कपड़ा लकड़ी और आग. जी कर भी जो सोच करे वो नर बहुता. तुलसी मुर्दे को देते प्रत्येकाला सुद्धा 3 गोष्टी पुरवल्या जातात. आत्मसंख्याने नाही पुरवल्या म्युन्सिपालिटी देते. कपडा, लकडी आणि आग. जिवंत माणसाने कशाकरता शोध करावा. मिळेल का नाही, मिळेल का नाही, मिळेल का नाही. पुढे सांगतात मौन, लज्जा, स्थिरता, क्षमा, अभय, सगळ्यात श्रेष्ठ दान अभय, असंगता आणि अस्तित्व. पुढे नियम 12 प्रकारचे सांगितले. शौच, तप, हवन, श्रद्धा, अतिथी सेवा, प्रभू पूजा, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष, गुरुसेवा आणि जप. शम म्हणजे बुद्धीला आत्मरती करणं त्याला शम असं म्हटलेलं. शम आणि दम. दम म्हणजे इंद्रियांचा निग्रह करणं त्याला दम असं म्हणतात. दम असं म्हटलेलं. तितिक्षा दुःख अप्रतिकारपूर्वक सहन करणं म्हणजे तितिक्षा. धैर्य जननेंद्रियांवरती जय म्हणजे धैर्य होय. दान म्हणजे द्रोह न करता अभय देणे हे दान आहे. सर्वेषु दानेषु अभय प्रदान. दैवी संपत्तीचा पहिला अभय. द्रोह नाही करत. सगळ्यात श्रेष्ठ दान अभयदान. न सुवर्णदानम न भूप्रदानम तथान्नदानम यथा वदन्ति महाप्रदानम सर्वेषु दानेषु अभय प्रदान. न सुवर्णदानम न भूप्रदानम न गोप्रदानम तथान्नदान. ही दान नाहीच आहे सगळी. सगळ्यात मोठं दान कोणतं? सुवर्णदान. देणारे दुःखी, घेणारे दुःखीच असतं. देणाऱ्याला का दुःख होतं? 1 ग्रॅम सुवर्ण दिलं. घेणारा म्हणतो घेऊन दिलं तर 1च ग्रॅम. मग भूप्रदान जमीन दान दिली. माणसं कोणती जमीन दान देतात? सुपीक देतात का? विरोबाने भूयज्ञ काढला. कोणती जमीन दान दिली विरोबाला? ज्या जमिनीत गवताची गाडी सुद्धा उगवणार नाही विरोबा घेऊन जा. गोप्रदान. काय दान दिली? सवच. आपल्याकडे गोप्रदान सांगितले. ज्या ब्राह्मणाला गोप्रदान द्यायचं त्याला विचारलं आम्हाला गोप्रदान करायचं आहे, गाय आणि वासरू द्यायचे तुम्हाला, घेणार का? तो म्हणाला मला राहायला जागा नाही. ते दोघांना बांधून मग पर्याय आला की नाही आपल्याकडे? गोप्रदानाचा पर्याय आला आपल्याकडे. कसं गोप्रदान करतो आम्ही? रुपयाची गाय, 1 रुपयाची गाय आणि 4 आण्याचं वासरू गोप्रदान झालं. आम्ही आपण धर्माला धर्म मानलेला आहे. आमचं अन्नदान. अन्नदान किती केलं तरी तृप्ती असते का? तात्पुरती असते. तात्पुरती असते. जेवला ब्राह्मण त्याचे
वाढणाऱ्यांनी मोठ्या प्रेमाने वाढलं, आग्रह करून वाढलं. वाढू का वाढू का वाढू का असं नाही विचारलं. आणि हा घरी आला आणि पत्नीनं विचारलं, आज दुपारी भरपूर जेवण झालेलं दिसतंय. हो झालंय, मग रात्री काही पिठलं भात झालं. यथा वदन्ति महाप्रदानं सर्वेषु दानेषु अभयप्रदानं. एखाद्याला कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता अभय देणं हे मोठं दान आहे. तपस्या, कामनांचा त्याग म्हणजे तप, शूरता, वासनांवर विजय म्हणजे शूरता, सत्य म्हणजे सर्वत्र सर्व काळ सत्य स्वरूप प्रभूस पाहणे हे सत्य, ऋतू म्हणजे सत्य व मधुर भाषण करणारे, त्याग म्हणजे कामनांचा त्याग हा खरा त्याग आहे, दक्षिणा म्हणजे धर्म हेच धन आहे, ज्ञानोपदेश हीच दक्षिणा. पुरुषाचे बळ प्राणायाम, श्वासावर संयमित करणे. भग म्हणजे माझे ऐश्वर्य, लाभ म्हणजे माझी भक्ती, उत्तम विद्या म्हणजे जीव शिव वेद नष्ट करते ती अध्यात्म विद्या म्हटलेला आहे. अध्यात्म विद्या विनिवृत्त करा. आणि 9व्या अध्यायात भगवंतांनी दुसऱ्या श्लोकात त्या विद्येचं वर्णन करताना म्हटलंय, राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदमुत्तमं प्रत्यक्षावगम्यं धर्मं सुसुखं कर्तुमव्ययम्. लज्जा म्हणजे पापाची घृणा म्हणजे लज्जा होय. सुख व दुःख म्हणजे सुख दुःखाची भावना नष्ट होणे, सुख विषय सुखाची कामना आणि दुःखच देत असते. पुढे सांगितलं, स्वर्ग म्हणजे सत्वगुणांची वृत्ती, नरक म्हणजे दुर्गुणांची वृत्ती. पंडित म्हणजे पंडित आणि मूर्खाची लक्षणे विचारते. बंध व मोक्ष जाणतो तो पंडित आणि शरीर तदानुषंगिक वस्तूत महत्व ठेवतो तो मूर्ख. सन्मार्ग म्हणजे माझ्या प्राप्तीचा जो मार्ग तो सन्मार्ग. कुमार्ग म्हणजे चित्ताची बहिर्मुखता कुमार्ग. भाऊबंध कोण तर आपला एकच भाऊबंध आहे आणि तो म्हणजे सद्गुरु. म्हणून रोज त्याला म्हणायचं, श्री गुरुराया सद्गुरुराया नवी तो तव पदी संवरी. नवी तो तव पदी त्याला विसरायचंच नाही कधी, लक्षात घ्या. ते आपल्याला विसरत नाही, तर आपण कसं त्याला विसरायचं. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरींचा जडभार गेला, साक्षात परात्मा पद भेट दिला, विसरू कसा मी. मी काहीच नव्हतो, पण मला इतक्या उंच त्याने घेऊन ठेवलं. अशा सद्गुरूंना विसरावं. म्हणून स्मृती हे ज्ञान आहे आणि विस्मृती हे अज्ञान आहे. ज्ञानाची चर्चा करताना भगवान म्हणाले की नाही, मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहन. घर कशाला म्हणावे, माणसाचे शरीर हेच घर आहे. धनवान कोण, दैवी गुणांची संपन्नता ज्याच्या जवळ आहे तो धनवान. निर्धन कोण, असंतुष्ट आहे तो निर्धन आहे. किती सोप्या सोप्या व्याख्या केली. तो असंतुष्ट आहे, किती मिळालं तरी त्याला संतुष्टता नाहीच. रात्री झोपताना सुद्धा कोण छातीवर घेऊन झोपतो, बोलतो झोपेत सुद्धा तो लेना नागदी बेचिना, जे घेऊन टाक आणि विकून. महाराजांकडे एक ग्रस्त आला आणि तो महाराजांना म्हणाला, तुम्ही नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, सगळं जगाला वेळ कुठे नाम घ्यायचं. महाराज म्हणाले काय करतो, तो म्हणा तुम्ही व्यापारी आहे. कसला व्यापार करता,
शेअर मार्केट सारखा तो बसलेलाच असतो. ते कधी भाव वर जातोय का खाली जातोय का पडतोय का घसरतोय. महाराज म्हणाले तू किती पडतोय आणि तू किती घसरतोय हे बघणार. मला वेळ नाही हो नाम घ्यायला. महाराज म्हणाले काय करतो उठल्यापासून झोपेपर्यंत. सकाळी 6 वाजता उठतो. रात्री शेअर मार्केट जागरण झाले 6 वाजता. आंघोळ करतो, नाश्ता करतो, व्यवसायाला जातो. रात्री उशिरा येतो. रात्री आल्यानंतर कसं तरी एकदा 4 घास पोटात करतो. पुन्हा त्या मार्केटच्या मागे राहतो. मला वेळ नाही हो. केव्हा नाम घ्यायचं. मला म्हणाले मी वेळ काढून दिला तर घेशील का ना. तुझी दिनचर्या सगळी मला कळेल. तुझं शेड्यूल मला सगळं कळेल. घेशील ना. तुम्हाला वेळ आहे. अरे मी काढून देतो ना वेळ. महाराज म्हणाले आंघोळीचा पहिला तांब्या डोक्यावर घेतल्यापासून वस्त्र नेसेपर्यंत काय व्यापार करतो. आहे की नाही वेळ. पहिला तांब्या डोक्यावर घेतला की म्हणतात यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना विमुच्यते नमस्तकं विष्णवे प्रभा. त्याने सुरू केलं. आहे वेळ. मग येशील ना. एक दिवस काय झालं त्याला मूर्छा आली. मूर्छा पोरं घाबरली की आता आपल्या हाताला लागतो की नाही. पण पोरं म्हणाली हे आंघोळीला गेलेले असताना स्नानगृहात काहीतरी बडबडत असतात. बघूया प्रयोग करू. अजून वीर केलेलं नव्हतं त्यांनी. म्हणून पोरांचे प्रयोग सगळे वीर केला असतं काय. आणि हा पडलेला मोठ्याने पडलेला आहे. तो मोठ्या मुलाने गार पाण्याचा तांब्या आणला. डोक्यावर पाणी शिंपडलं. हा बोलायला लागला हो यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार. आता कसे बोलले कोणाला कळलं नाही. पडले वळण इंद्रिया सकळा वावतो निराळा काढलं. आपण नाही म्हटलं ना तरी सुद्धा इंद्रिय बोलायला लागतात. सकू म्हणाली माझी मन झाली अनावर वाचा छंद हा नामाचा. राजा आपण नेहमी संतुलित राहावं. कृपण कोण जितेंद्रिय नाही तो. पैसा नाही तो कृपण. जितेंद्रिय नाही तो. ईश्वर म्हणजे कोण ज्याची चित्तवृत्ती विषयात आसक्त नाही तो ईश्वर. पुढे विचारतात ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग म्हणजे काय मला सांग. ज्ञानयोग कर्मयोग आणि भक्तियोग म्हणजे काय मला सांगा. उद्धव म्हणतात आपले श्वास निश्वास म्हणजे वेद आहे. वेदात विधी व निषेध सांगितलेला आहे. वेदांनी कर्मात भेद सांगितला आहे व त्यामुळे संभ्रम पडतो. तरी माझा संभ्रम दूर कर. कशी शंका आहे. वेदात विधी सांगितलाय आणि निषेध सांगितलं. संतांनी सुद्धा विधी सांगितलाय आणि निषेध सांगितलं. तो संभ्रम होतो ना. नक्की काय करायचं. आणि तू तर कुठं आहेस. निश्चिता म्हणून तर मला निश्चित काय सांगणार. निधी पाळा तर निषेध पाळा. आणि भगवान सांगतात उद्धव ऐक तुझा प्रश्न चांगला आहे. अधिकार परत्वे भेद आहे आणि 3 योग ज्ञान कर्म आणि भक्ती ही अधिकार परत्वे सांगितली. अधिकार लागतो की नाही कुठल्याही गोष्टीला. कुठल्याही गोष्टीला अधिकार क्वालिफिकेशन लागते की नाही. मॅट्रिकला बसायचं
तर 9वी पास व्हायला लागतं की नाही? केजी बसल्यानंतर मॅट्रिकला बसता येतं अधिकार. तुझं कर्माचे अधिकारी वेगळे, ज्ञानाचे अधिकारी वेगळे आणि भक्तीचे. चित्तात कामना आहेत, त्या कामना पूर्ततेसाठी कर्म करायचं. कर्मफलाचा त्याग अंतःकरणापासून केला आहे त्यांच्यासाठी ज्ञान वर्ग. आणि जे अत्यंत विरक्त नाही आणि अत्यंत आसक्तही नाही त्यांच्यासाठी भक्ती वर्ग. तीन मार्ग, तीन अधिकारी. ज्ञानाचे अधिकारी कोण? कर्मफलाचा त्याग अंतःकरणपूर्वक केला आहे तो ज्ञानाचा. निर्विघ्नानां ज्ञान योग श्रीमद भागवत. कर्मयोगस्तु कामिना, ज्यांच्या कामना पूर्ण झालेल्या त्याला कर्म न निर्विघ्नो नापिसक्तो भक्ती योगस्तु मुख्यला. त्याला भक्ती. यासाठी राजा सुवर्ण संधी म्हणजे मनुष्य देव. नृदेहवाद्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मयानुकूलेन नभस्वते रितम पुन्हा पुमान भवाब्धिर न तरेत स आत्म. आणि या नरदेहात सगळं शक्य आहे. काल मी सांगितली समर्थांनी आपल्याला आयुष्य ही रत्न या माझी रत्ने मोकटी ईश्वर यार कोण या लुटी आनंदाची. उत्तम कर्म करून कर्मापासून जे फल मिळतं ते भगवंताला अर्पण करण्याची संधी मानव देहात आहे. उत्तम ज्ञान प्राप्ती करून भगवंताला ओळखण्याची संधी मानव देहात आहे. आणि उत्तम भक्ती करून भगवंताला आपलासा करण्याची संधी सुद्धा मानव देहात. म्हणून स्वर्गीचे आवर इच्छिताती देवा मर्त्यलोकी व्हावा जन्मा का नारायण नामे होऊ जीवन. ही व्यवस्था इथंच आहे, फक्त दुसरीकडे कुठली नाही. पशुदेही नाही गती ऐसे सर्वत्र बोलती म्हणून नरदेहाची प्राप्ती परम भाग्य. म्हणून खरा भाग्यवंत कोण आहे? हो जीवन भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरीला. सृष्टीत भेद का असा उद्धवाचा प्रश्न. उद्धवाचाच नाही आपलाही आहे. सगळीच जर सृष्टी भगवंताची आहे तर सृष्टीत भेद का आहे की नाही आपला प्रश्न. आणि भगवान सांगतात भेद आहे कारण व्यवस्था म्हणून आहे आणि भेद आहे म्हणून व्यवस्था. व्यवस्था कुठे नसते मला सांगा. कुठे आपल्या घरात सुद्धा व्यवस्था असते की घरात पण व्यवस्था. म्हणून आपण म्हणतो ना मला घर व्यवस्थित लागतं. म्हणजे तो व्यवस्थेच्या आधी आलेला गुण असतो. पण अव्यवस्था हीच व्यवस्था मानायचं ज्यांनी ठरवलेलं असतं. दुराचार हाच सदाचार ज्यांनी मानायचं ठरवलेला आहे. आणि ती हीच नीती ज्यांनी मानायचं ठरवलं त्याच्या बाबतीत काय बोलायचं. पण भगवान म्हणाले सृष्टी माझी आहे. भगवद्गीता बोलते लक्षात घ्या चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्यम गुण कर्म विभागशा. मोठ्या वादाचा विषय आहे. पण ज्यांना कळलं नाही ना ते वाद करत नसतात. भगवंताने असं नाही म्हटलं जन्म कर्म विभागशा गुण कर्म. एखाद्याची अगदी चांगला गुण असेल आणि त्या गुणाचा समाजाला फायदा होण्याकरता त्याला जर उच्च पदावरती बसवलं
काही नाही असं भागवत सांगतं. सनातन वैदिक धर्म आहे, पण त्याचा उपयोग सगळ्यांना वेगळा. ही व्यवस्था आहे. अवस्थेत भेद नसतो, व्यवस्थेत अवस्थेत भेद नसतो. एकच अवस्था आहे आणि त्या अवस्थेला साम्यावस्था असं म्हणतात. म्हणून साम्यावस्था हा वादाचा विषय नाही, स्थितीचा विषय. आम्ही साम्य निर्माण केलं म्हणजे काय केलं हो? काय केलं? माझ्यापेक्षा 100 रुपये आहेत आणि तुमच्यापेक्षा दुसऱ्याच्या खिशात काही नाही, तर आम्ही काय केलं? बळजबरीनं त्याच्यापेक्षा 100 रुपये आहेत ना, त्याला 10च ठेवले आमची असतं आणि 90 दुसऱ्याच्या खिशात घातले. आणि ही आमची साम्यावस्था, हा आमचा समाजवाद. हे तत्वज्ञान मार्क्सचं आहे. हे मार्क्सच्या डोक्यातून आलेलं तत्वज्ञान आहे. पण मार्क्सच्या डोक्यातून आलेलं तत्वज्ञान काही काळापुरतच काम केलं तरी नंतर मार्क्सही संपला आणि त्याचं तत्वज्ञानही संपलं. मया सिस्टम गुण कर्म विभागशा भगवद्गीता. ती व्यवस्था कुठे नसते, सगळीकडे असते. ऑफिसमध्ये व्यवस्था असते की नाही? शिपायाने केबिनच्या बाहेर बसायचं स्टुलावरती त्या, आणि साहेबाला एसी रूम मध्ये आराम खुर्चीत बसायचं. पुढे शिपाई जर असं म्हणाला, साहेब काय मी काय माणूसच आहे, मी आज बसलो तर काय होईल? आणि तो जर टेबलावरती तगड्या ठेवून खुर्चीत आरामात बसला, चालेल ना? साहेबाची अक्कल वेगळी, शिपायाची अक्कल वेगळी. त्याची अक्कल ती आहे म्हणून त्याला त्या स्टुलावर बसवलाय, साहेबाची ती अक्कल आहे म्हणून साहेबाला तिथे बसवलाय. बसवत असत असं मी म्हणतो. सनातन धर्माप्रमाणे भगवान म्हणाले, माझी सृष्टी आहे, मला व्यवस्था करावी लागते. अभिमान आहे भगवंता. आणि चातुर्वर्ण्य ही भगवंताने निर्माण केलेली व्यवस्था आहे, गुणाप्रमाणे केलेली आहे, जन्माप्रमाणे नाही. गुणाप्रमाणे. आणि आपण गुणांचे पूजक असतो आहोत की नाही? लहान मुलगा असला, त्याच्यात एखादा गुण असला तर आपण त्याला मानतो की नाही? काय कोणाच्या चांगला गुण आहे असं म्हणतो, हे काय एवढंच शब्द कोण करत आपण नाही करत. म्हणून भगवान सांगतात, हा या अवस्थेत यायचे असेल तर अवेद बुद्धी आणि अनासक्तीने येते. उद्धवा, स्वर्ग सुखाची सुद्धा आसक्ती धरून राहू नको. तू आसक्ती सोड, निरासक्त अनासक्त झाले दयाचे. कारण स्वर्ग सुख सुद्धा क्षणिक आहे, तेव्हा माझाच आश्रय कर, म्हणजे जीवनात अनासक्त. भगवद्गीतेचे 18 अध्याय आता आपण वाचणार आहोत. प्रत्येक अध्यायाला एक विशिष्ट योग म्हणून द्या. अर्ध विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग आहे. पण या सगळ्या 18 अध्यायामध्ये एक योग अनुस्यूत आहे, कायम आहे, आणि त्याचं नाव अनासक्त योग असं आहे. आणि सांगणारा तितकाच अनासक्त आहे. लक्षात, भगवद्गीता सांगणारा, उद्धव गीता सांगणारा तितकाच अनासक्त आहे. पुढे उद्धवाने विचारलं, तत्वांची संख्या व पुरुष प्रकृतीचा विवेक मला सांगा. 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा चिंतनाला सुरू करूया. पण तोपर्यंत पुरुषांचा आवाज न करता